साडेमाडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण मनमाड मधल्या सुप्रसिद्ध अशा संजीत हाऊसिंग सोसायटीतील लोकांना भेटणार आहे। चला तर या सोसायटीमध्ये किती उत्साह आहे ते जाणून घेऊया। थँक्यू। साडेमाडे तीन संजीत हाऊसिंग सोसायटीमध्ये जय्यत स्वागत झालंय। आता या सोसायटी बद्दल जाणून घेऊयात मुळे काका यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार। या सोसायटी बद्दल सांगा। सोसायटी बद्दल सांगण्या अगोदर मी आपल्या सर्वांचं जी मराठी प्रस्तुत साडेमाडे तीनच्या टीमचं हार्दिक स्वागत करतो मनमाड शहरात आणि या सोसायटीमध्ये। या सोसायटीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सामाजिक बांधिलकी जपणारे सगळे सदस्य आहेत। सोसायटीमध्ये एकूण 50 बंगले आहेत आणि सर्वजण आपल्या नैमित्तिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात। ज्याप्रमाणे गणपती उत्सव, नवरात्र उत्सव अशा कार्यक्रमामध्ये एकत्र येतात। हे सोसायटीचं वैशिष्ट्य सांगता येईल। आणि मनमाड शहराचं वैशिष्ट्य म्हणजे मनमाड शहर हे गेल्या महाराष्ट्रातील एक प्रमुख नकाशावरचं एक शहर आहे, नाशिक जिल्ह्यातील क्रमांक 3चं। पण पाण्याअभावी मनमाड शहराचा विकास होऊ शकला नाही आणि पाण्याचा अभाव असल्यामुळे येथे शैक्षणिक सुविधा आणि इंडस्ट्रियल एरिया, औद्योगिक वसाहत होऊ शकली नाही। आणि तो जर प्रश्न सुटला तर मनमाड हे भारताच्या नकाशावरचं एक प्रमुख अग्रेसर जंक्शन राहील। जसं रेल्वेचं जंक्शन आहे तसं सर्व बाबतीमध्ये प्रगती असणारं, उन्नत असणारं शहर हे भारताच्या नकाशावर ठळकपणे दिसेल असं मला वाटतं। अजून एक खास वैशिष्ट्य मनमाड मध्ये आहे ते काय? मनमाडचं गुरुद्वारा हे मनमाडचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। भारतामधलं क्रमांक 3चं गुरुद्वारा हे आहे। आणि त्यानंतरचं मनमाडचं वैशिष्ट्य म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अन्न धान्य महानिगम, खूप फेमस आहे मनमाड। हो। पण तरीही मनमाडच्या काही समस्या आहेत आणि त्या पूर्ण होणं फार गरजेचं आहे। हो, नक्कीच आपल्या संपूर्ण तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होतील, कारण की आपले राज्यकर्ते सुद्धा आहेत ना साडेमाडे तीन आवडीने बघतात, ते याची दखल घेतील। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला। साडेमाडे तीन सुरुवात करताना वाटूयात टोकन्स। सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्याला 3 नवे स्पर्धक शोधायचे आहेत आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड साठी। आणि हे टोकन्स निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे किशोरी। किशोरी, काय करतेस तू? 8वीला आहे। 8वीला आहेस? मग शाळेत तर जातेस, पण आवडता छंद काय तुझा? गाणं म्हणणं। तू गाताना शेजारचे लोक किती वेळा सांगतात की बंद करा बंद करा? भरपूर जण। कोण आहे आवडता गायक? कोण? हिमेश रेशमिया? नाही। मग शान। असो, आता माझं एक काम करायचंय, यातली मला 3 टोकन्स काढून द्यायची तू, आणि डोळे मिटून डोळे बंद करायचे, चांगले टोकन्स मिक्स करायचे आणि यातली 3 टोकन्स द्यायची। पटकन दे। 1 2 आणि 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 42। अभिनंदन। या आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21। अभिनंदन। या आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 9। अभिनंदन। आपले हे 3 नशीबवान स्पर्धक खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांसोबत थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सौ गौरी नरेंद्र जोशी। जोशी वहिनी, आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे। हा, आणि मिस्टर काय करतात? मिस्टर इथेच आहे जॉबला, प्रायव्हेट मध्ये। बर, कुठल्या कंपनीत? इथे हेम ट्रेडर्स म्हणून आहे, त्याच्यात येते। बर, आणि मग तुम्ही घरीच असता? हो। घरी कोण कोण असतं अजून? घरी सासू सासरे, मिस्टर, 2 मुलं आहेत मला। बर, आणि मूळ माहेर कुठलं म्हणजे तुमचं? माझं माहेर अहमदाबाद, गुजरात। गुजरातचे आहे तुम्ही? म्हणजे गुजराती आहात की? नाही, आहे मी महाराष्ट्रीयन। आम्ही वडील वगैरे तिथेच होते आधीपासून आणि मग लग्न करून तिथे आली मी मनमाडला। काय झाला होता प्रसंग गुजरात मध्ये आला त्यावेळेस? काही नाही, आधी ते त्यांचे आई वडील आले बघायला, ते स्वतः आले आणि मग त्यांचा होकार आला। तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? ज्योती सुभाष हरनोळ। हरनोळ। बर, मला सांगा तुम्ही काय करता? जॉब करते मी। कुठे? शाळेत, मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयामध्ये। बर, मग काय म्हणून? कम्प्युटर टीचर म्हणून। कम्प्युटर टीचर म्हणून? पण मग आता खरंच वाटतं ना की कम्प्युटर खूप गरजेचं आहे म्हणून? हो। बर, मग काय इथे इंटरनेटची सुविधा वगैरे आहे का? हो आहे।
हा आणि मुलांना आम्ही देतो पण इंटरनेट वगैरे आणि कमी पैशात देतो. इथले कसं म्हणजे मध्यमवर्गीय लोक पण आहेत, खूप खालच्या ह्याच्यातले पण आहेत, तर त्यांना कमी फी मध्ये देतो आम्ही. इंटरनेट पण शिकवतो आणि कमीत कमी असे काही मुलांना तर फ्री मध्येच देतो आम्ही कम्प्युटर. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, आपलं नाव? स्नेहा मुळे. स्नेहा, काय करतेस तू? मी M.Com केलंय हा, आणि MBA पण करते. MBA आता करतेस? बर, आणि घरी कोण कोण असतं? घरी आई वडील भाऊ हा, आणि मी. आम्ही चौघच असतो. बर, पण मग काही असं एम होतं का आयुष्यात की बाबा मला हे करायचं होतं आणि घरातल्यांमुळे नाही करायला मिळालं? नाही, असं काय नाही. मला कॉमर्स साईडच घ्यायची होती. कॉमर्समध्येच हायर ग्रॅज्युएशन वगैरे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं आणि तेच मी करते. M.Com केलं आणि आता MBA करते. बर, तुला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किंमती एवढी किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते ठराल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यातल्या बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचा अर्थ पहिल्यांदा बोली लावतील जोशी वहिनी, त्यानंतर ज्योतिताई आणि सर्वात शेवटी स्नेहा. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. बोन चायनाच्या या कप सेट मध्ये 6 कप आणि 6 बशी आहेत. शिवाय हा कप सेट मायक्रोवेव्ह ओव्हन सेफ आणि डिश वॉशर सेफ आहे. या कप सेटची पहिल्यांदा किंमत सांगतायत जोशी वहिनी. जोशी वहिनी, हे 4 अंक घ्या. यातले 3 अंक वापरून तुम्हाला या कप सेटची किंमत ठरवायची आहे. नीट बघून घ्या, हा आकर्षक कप सेट आहे ज्याच्यामध्ये 6 कप आणि 6 बशी आहेत. काय किंमत आहे? 799. 799. हे बघा, तुमच्याकडे जे 9 म्हणून जे अंक आहेत ना, ते 9 हा अंक तुम्ही 6 म्हणून सुद्धा वापरू शकता. असं आहे का? हो, असंही करू शकता. नीट विचार करा. नक्की हो चालेल. 799च. चालेल. पाठीमागे काय अंदाज आहे, किती असेल किंमत? 699. काय वाटतंय तुम्हाला? मी लिहिलं ते बरोबर आहे. 799च फिक्स. ही किंमत लिहायची? हो. लिहून टाकूयात. ज्योतिताई, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 4 अंक, यातले 3 अंक वापरायचे. काय किंमत? 997. 997. नीट विचार करा, तुमच्याकडे अजून एक 9 आहे किंवा ते 9 जे ते 6 म्हणून वापरू शकता. बदल करायचा आहे? काय किंमत बदललीत? कमी केलीत? काय केली आता किंमत? 967. ठाम आहे या मतावर? हो. जास्त वाटते किंमत? नाही, बरोबर आहे. कमी वाटते? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. पाठीमागे काय वाटतंय? 796. एक मिनिट, इकडे काय वाटतंय अंदाज? 950. 950. 699. बर, इकडे 850. 850. 750. 750. बघा, वेगवेगळे अंदाज येतात. तुमचा काय अंदाज आहे? फायनल सांगा. बरोबर आहे. बरोबर आहे. ठाम आहे मतावर? लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. स्नेहा, हे घे अंक. काय किंमत? 690. ठाम आहे या मतावर? लिहायची? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा जोशी वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 799 रुपये. त्यानंतर ज्योतिताईंनी सांगितलेली किंमत आहे 967 रुपये. तर स्नेहानी सांगितलेली किंमत आहे 699 रुपये. बघूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि या कप सेटची खरी किंमत आहे 999 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती ज्योतिताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन ज्योतिताई. धन्यवाद. तुम्हाला आता जॅकपॉट राऊंड मध्ये सुद्धा मोठं बक्षीस मिळो, हीच माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी तुम्हाला इथे एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर आपले 6 स्पर्धक सांगू शकत नाहीत. तो इतर प्रेक्षकांसाठीचा प्रश्न आहे आणि ज्याचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं कार्यक्रमाच्या. जो अचूक उत्तर देईल त्याला मी एक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न असा आहे, पांढरं देऊळ आहे छोटं, त्यात आत जायला नाही वाट. तुम्ही विचार करा हे देऊळ काय आहे ते.
तोपर्यंत तुम्ही पाहत राहा साडेमाडे तीन.